सो लास्ट लेक्चरला आपण जे बघितलेलं होतं त्याच्या पुढचे पॉईंट्स बघूयात. ॲब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशर असा नेक्स्ट पॉईंट आहे. तर ॲब्सोल्यूट प्रेशर गेज प्रेशरसाठी ही डायग्राम खूप महत्त्वाची आहे. तर या डायग्राममध्ये काय दिलेलं आहे, एअर आहे, वॉटर आहे, एक इमॅजिनरी लिक्विड सिलेंडर आहे, इमॅजिनरी सिलेंडर ऑफ द फ्लुइड. आता त्याच्यावरती एक फोर्स आहे F1, त्याचं स्वतःचं वेट आहे mg आणि त्याच्यावरती अपवर्ड फोर्स आहे F2. x1 आणि x2 या त्याच्या पोझिशन्स आहेत. जर मी इकडून या पॉईंटपासून जर बघितलं तर x1 जवळ आहे, x2 लांब आहे. आणि जर या पॉईंटपासून बघितलं तर x1 लांब आहे आणि x2 जवळ आहे. सो या हिशोबाप्रमाणे इथं कसं दिलं आहे, कन्सिडर अ टँक फिल्डेड विथ द वॉटर शोन इन दिस फिगर. ॲज्युम इट इज इमॅजिनरी सिलेंडर विच इज हॅव्हिंग एरिया ए, हाईट x1 मायनस x2. इथं x1 मायनस x2 म्हणजे x1 मोठा आहे, म्हणजे ऑब्वियसली हाईट जी आहे ती इथून मोजली आहे. x1 मायनस x2 म्हणजे ही राहिली तुमची हाईट h. ओके, सो इथं x1 इज ग्रेटर दॅन x2. आता हे त्याच्यावरती द वर्टिकल फोर्सेस ॲक्टिंग ऑन इट, म्हणजे हे साधारण 2-3 फोर्सेस आहेत त्यांच्यावरती. नंबर 1 आहे F1 की जो डाऊनवर्ड काम करायला लागला आहे, F2 की जो अपवर्ड काम करायला लागला आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे mg की जो पण डाऊनवर्ड काम करायला लागला आहे. जर तुम्ही इथं बघितलं तर हा डाऊनवर्ड आहे, हा पण डाऊनवर्ड आहे आणि या दोघांना बॅलन्स करण्यासाठी एकच अपवर्ड फोर्स आहे F2. सो F2 इज इक्वल टू F1 प्लस mg असा हिशोब आला पाहिजे त्याचा. सो F2 इज इक्वल टू F1 प्लस mg. पॉवरचा बेसिक फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू F अपॉन A. देअरफॉर F2 इज इक्वल टू P1 अपॉन A. F2 इज इक्वल टू P2 अपॉन A. इथं ॲक्च्युली F1 पाहिजे, चुकलं टेक्स्टबुकमध्ये. F1 इज इक्वल टू P1A, F2 इज इक्वल टू P2A. इथं A1 A2 असं का घेतलेलं नाही, कारण की एरिया एकच आहे त्यामुळे घेतलेलं नाही आहे. सो मासचा बेसिक फॉर्म्युला माहिती आहे, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. कुठला फॉर्म्युला किंवा डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, रो इंटू व्ही. पण व्हॉल्यूम किती घेतलेला आहे, एरिया इंटू हाईट. हाईट आहे x1 मायनस x2 दिलेलं होतं मग अशी. हाईट किती आहे, x1 मायनस x2. ओके, सो डेन्सिटी आहे रो. सो मासचा फॉर्म्युला कळलेला असेल तर नेक्स्ट पार्ट बघूया तिथे. सो P2A इज इक्वल टू P1A प्लस रो ए जी x1 मायनस x2, रो ए जी x1 मायनस x2. सो P2 या त्या सगळ्याच्यातून इथं A कॉमन निघणार आणि इकडे कॅन्सल होणार. P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी x1 मायनस x2. सो दिस इज द इक्वेशन टू फाइंड आउट प्रेशर इनसाइड अ लिक्विड. नेक्स्ट पार्ट आहे ह्याच्यातला, टू फाइंड आउट प्रेशर P ॲट डेप्थ h. हे बघा इथं या डायग्राममध्ये दिसेल. या इथं असताना तुम्हाला तिथं प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. इथं फक्त प्रश्न असा होता, मग अशी x1 थोडंसं डेप्थला होतं, पण आता इथं x1 या टॉप सरफेसला आहे, x2 डेप्थला आहे, त्यामुळे ही काय डेप्थ होणार ती h असणार आहे. सो बेसिक इक्वेशन कसं बनणार, x1ची व्हॅल्यू 0 झाली वरून जर मोजलं तर, या फेसपासून मोजलं तर x1 0. P1 इज इक्वल टू P0, दॅट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ह्याच्यावरती जे असणार आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर. x2 इज इक्वल टू मायनस h, x2 इज इक्वल टू मायनस h, कारण की वरून मोजतो आहे ना, अपोजिट डायरेक्शनपासून मोजतो त्यामुळं मायनस h आलं. P2 इज इक्वल टू P आलं. ओके, सो हे सगळं इक्वेशनमध्ये वरच्या पुट केलं तर P इज इक्वल टू P0 प्लस h रो g. सो P0 इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड h रो इज कॉल्ड ॲज प्रेशर ड्यू टू डेप्थ. सो नेक्स्ट आहे, मगाशी जो लिक्विड कॉलम होता तो लिक्विड सिलेंडर, इमॅजिनरी जे सिलेंडर होतं ते या फेसच्या खालती होतं, आता या फेसच्या वरती आहे. सो टू फाइंड आउट दिस इक्वेशन, P मायनस P0 इज इक्वल टू h रो जी. मगाचं जे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर दिस इज कॉल्ड एज अ गेज प्रेशर. गेज प्रेशर म्हणजे ॲब्सोल्यूट प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर यांच्यातला जो डिफरन्स असतो तो असतो गेज प्रेशर. इथं दिलेलं आहे, द डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड एज गेज प्रेशर. So this equation is also applicable to the levels above the liquid surface such like that. Okay, so त्यासाठी इक्वेशन फक्त थोडंसं चेंज होईल. P इज इक्वल टू P0 मायनस, इथं मगाशी h होतं, आता इथं D आहे, हाईटला असल्यामुळे इथं D हाईट घेतली आहे, D रो G. सो P इज इक्वल टू P0 मायनस D रो ऑफ एअर, दॅट इज डेन्सिटी ऑफ एअर इंटू G. सो नेक्स्ट पार्ट आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स, वेन अ लिक्विड इज poured म्हणजे भरणे, poured in any one of the vessels, it is noticed that the levels of the liquid in all the vessel is same. This observation is somehow puzzling type. It is called as a hydrostatic paradox. In simple words आपण असं म्हणूयात की त्या वेसलचा शेप कसा पण असू दे, जर
त्या वेसलचा कसा जरी असला तरी पाण्याची जी हाईट असणार आहे ती सेमच राहणार आहे. पाण्याची म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की त्या फ्लुइडची हाईट. आता इथं ABCD असे 4 वेगवेगळ्या टाईपचे वेसल्स आहेत. देर आर 4 डिफरंट शेप्स ऑफ वेसल्स. स्टील द हाईट ऑफ वॉटर ऑर फ्लुइड इन ईच वेसल इज सेम ड्यू टू दिस कन्सेप्ट, दॅट इज हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. नेक्स्ट पॉईंट आहे पास्कल्स लॉ. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो पास्कल्स लॉ states that pressure applied at any point of an enclosed fluid at rest is transmitted equally and undimnished to every point to the fluid and also on the walls of the container provided the effect of gravity is neglected. सपोज हा एक कंटेनर आहे. ओके, या कंटेनर टाईप्स आहे. त्याला 4 ओपनिंग आहेत. ABCD असे 4 ओपनिंग्स आहेत. आता सपोज मी पासून आणि ह्याच्यात फ्लुइड भरलं आहे की जे रेस्टला आहे. जर मी एला सपोज एक 10 न्यूटन फोर्स लावला तर काय होणार आहे, पास्कल्स काय सांगतो आहे की हे जे काय प्रेशर आहे किंवा हा जो काय फोर्स आहे हा तिन्हीकडे म्हणजे जेवढ्या साईड्स ओपन आहेत त्याच्याकडे प्लस या कंटेनरच्या वॉल्सकडे इक्वली ट्रान्समिट होणार. सो दिस इज वॉट द पास्कल्स लॉ. पुन्हा सांगतो, इम्पॉर्टंट आहे. पास्कल्स लॉ स्टेट्स दॅट द प्रेशर ॲप्लाइड ॲट एनी पॉईंट ऑफ ॲन एनक्लोज्ड फ्लुइड. So this is an enclosed fluid. This is not an open fluid, right? This is an enclosed fluid. At rest, obviously it is rest, is transmitted equally and undimnished to every point of the fluid and also on the walls of the container, provided the effect of gravity is neglected. So next part is application of Pascal's law. In that application of Pascal's law, there are some examples. So in that first is hydraulic lift. 2 सिलेंडर्स दिसतील, वेसल्स दिसतील, याच्यावरती F1 फोर्स लावला आहे. इथं पिस्टन आहे आणि हे पूर्णपणे फ्लुइड भरलेलं आहे की जे रेस्टला आहे. सो याच्यावरती जो फोर्स लागला F1 त्यामुळे त्याच्यामध्ये प्रेशर क्रिएट होईल P1, बरोबर. आणि याचा जो एरिया आहे, पिस्टनचा एरिया आहे तो A1 आहे. आता हे फ्लुइड इकडं ट्रान्समिट झाल्यामुळं या फ्लुइडवरती पण या फ्लुइडचा फोर्स लागेल, त्यामुळे तिथं प्रेशर क्रिएट होईल P2. त्याचा एरिया आहे A2 आणि याच्यामुळं ओके हे इकडे प्रेस झाल्यामुळे हे अपवर्ड फोर्स व्हायला चालू होईल. सो दिस इज समथिंग द बेसिक आयडिया बिहाइंड द हायड्रॉलिक लिफ्ट. याच्यावरती खालती फोर्स लागला पण हा एरिया लहान आहे, फोर्स लहान आहे, पण या लहान फोर्सचं मोठ्या फोर्समध्ये आपल्याला कन्व्हर्जन करायचं असेल तर आपण हायड्रॉलिक लिफ्टनं आपण यूज करू शकतो कन्सेप्ट. सो हायड्रॉलिक लिफ्ट इज यूज टू लिफ्ट अ हेवी ऑब्जेक्ट युजिंग अ व्हेरी स्मॉल फोर्स. द वर्किंग ऑफ दिस मशीन इज बेस्ड ऑन पास्कल्स लॉ. कसं ते सांगतो, लक्ष द्या इकडे. टँक कंटेनिंग फ्लुइड हॅव्हिंग पिस्टन्स S1, S2. S1 इज हॅव्हिंग स्मॉलर एरिया ॲज यू कॅन सी देअर अँड S2 इज हॅव्हिंग लार्जर एरिया. या हिशोबाप्रमाणे एरिया याचा जास्त असणार आहे, एरिया याचा कमी असणार आहे. दॅट इज A2 इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन A1. इट इज व्हेरी क्लिअर. इफ वी अप्लाय अ फोर्स F1 ऑन द स्मॉलर पिस्टन, दिस वन, okay, if you are going to apply force F1, then their pressure is P is equal to F1 upon A1. ओके, इनिशियलला प्रेशर P असणार आहे, नॉट P1 P2. ओके, पण आता ओके, सो इट इज इन द ऑब्वियसली डाउनवर्ड डायरेक्शन. सो विच विल बी ट्रान्समिटेड undimnished to the bigger piston, that is S2. अ फोर्स F2 इज इक्वल टू P2A, बरोबर ना. सेकंड टँकसाठी जो फोर्स असणार आहे F2 इज इक्वल टू P2A विल बी एक्झर्टेड अपवर्ड. सो F2 इज इक्वल टू F1 इंटू A2 अपॉन A1. आता हे जे Pची व्हॅल्यू आहे ती लक्ष द्या इकडे. हे बघा इथं आहे बघा, P इज इक्वल टू काय आहे F1 अपॉन A1. ती तिथं मी पुट करतो आहे. P इज इक्वल टू F1 अपॉन A1 आणि A2 आहे तसंच. ओके, सो दिस इज F2 इज मच लार्जर दॅन F1. बिकॉज ऑफ दिस द हेवी लोड कॅन बी प्लेस्ड ऑन S2.